नमस्कार. रेणुका INB या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा 2026 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर सर्व म्हणजे साहित्यिकांच्या कलाकृतींना, साहित्य कृतींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि बऱ्याच साहित्यिकांना त्यांनी गौरवलेलं देखील आहे. तर या वर्षीच्या म्हणजे 2026च्या वाङ्मय पुरस्कारांसाठी कोणत्या कालावधीतले पुस्तकं मागितले आहेत? तर 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतले साहित्य त्यांनी मागवलेलं आहे. कोणत्या प्रकारचं साहित्य मागवलंय? कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह किंवा गझल संग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक, एकांकिका किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्र ग्रंथ, ललित ललित वैचारिक लेखसंग्रह, प्रवास वर्णन आणि बाल किंवा कुमार साहित्य आणि संकीर्ण म्हणजे या कुठल्याही कॅटेगरीत साहित्य प्रकारात न बसलेला साहित्य प्रकार. या वाङ्मय प्रकारातले प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. परत सांगते, कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह आणि गझल संग्रह याची एकच कॅटेगरी आहे. समीक्षा किंवा संपादन. 5वं आहे नाटक, एकांकिका किंवा नाट्यविषयक ग्रंथ. 6वं आत्मकथन किंवा चरित्र ग्रंथ. 7वं ललित वैचारिक लेख संग्रह आणि प्रवास वर्णन याची एकच कॅटेगरी आहे, एकच साहित्य प्रकार आहे. बाल कुमार साहित्य आणि 9वं आहे संकीर्ण म्हणजे वर्ग प्रकारात जे मोडत नाही, आता सांगितलेल्या प्रकारात किंवा जे स्क्रीनवर दिसतात आहे त्याचे मोडत नाहीत, तो साहित्य प्रकार म्हणजे संकीर्ण. तर या वाङ्मय प्रकारातले प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. पुरस्कार स्वरूप काय आहे? रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. तर इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतीच्या 2 प्रती व अल्पपरिचय केवळ पोस्टानेच पाठवायचा आहे. आपल्याला 2 प्रती पाठवायच्या आहे आणि अल्पपरिचय फक्त पोस्टाने. कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता आणि सोबत भ्रमणध्वनी क्रमांक हा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 30 जून 2026 या तारखेपर्यंत पाठवायचं आहे. तर पुरस्कार प्राप्त साहित्यिक यांना पोस्टाने पुरस्कार पाठवले जाणार नाहीत. पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागेल. अशी त्यांची अट आहे. त्यासाठी संमेलन शुल्क, सहभाग शुल्क किंवा इतर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. पुस्तकं मिळताच WhatsAppवर वैयक्तिकरित्या पोच दिली जाईल. म्हणजे आपलं पुस्तक त्यांच्याकडे पोहोचल्यावर ते आपल्याला कळवतील आणि यथावकाश निकाल देखील कळवणार आहेत. तर असं हे महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा साठीचं आवाहन आहे. तर खूप शुभेच्छा. या भरपूर पुस्तकं मागवलेत त्यांनी. तर 2 प्रती आपल्या पुस्तकाच्या आणि अल्पपरिचय असं आपल्याला त्यांना पाठवायचं आहे.
या व्यतिरिक्त जसं यापूर्वी देखील सांगितलेलं आहे, की अनेक स्पर्धा आहेत, ज्यांची माहिती कधी वेळेअभावी आपण व्हिडिओ बनवू शकत नाही किंवा ती आपल्याला वेळेवरच निवेदन कळतं, ज्याला 2-4 दिवस उरलेले असतात. तर अशा सगळ्या याच्यात किंवा काही स्पर्धांचे म्हणजे अ, निकाल जाहीर झालेले असतात, ज्याचा आपण व्हिडिओ बनवत नाही. तर ते सर्व माहिती आपण WhatsApp चॅनलवर पोस्ट करत असतो. तर WhatsApp चॅनल जरूर म्हणजे व्हिजिट द्या त्याला, पहा उघडून आणि सबस्क्राईब करा आणि ते शेअर देखील करा. आपला उद्देश हाच आहे, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः मराठी साहित्यिकांपर्यंत ही माहिती स्पर्धा, पुरस्कार, लेखन साहित्य वगैरे माहिती पोहोचावी. तर जरूर पाठवा हे चॅनल तर सबस्क्राईब कराच. या व्यतिरिक्त आपलं WhatsApp चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि त्याची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.